टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज राज्याचं बजेट हे अर्थमंत्री माननीय अजितदादा मांडणार आहेत। निश्चितच आमच्याकडून अपेक्षा अशा आहेत की त्यांनी जे काही निवडणुकीमध्ये आश्वासन दिले होते, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, शेतकऱ्यांचा हा जो 7/12 आहे तो कोरा करू, लाडक्या बहिणीला 2100 रुपये देऊ, ह्या काही मोठमोठ्या ज्या काही घोषणा होत्या त्या घोषणाचं आज त्या अर्थसंकल्पात असलं पाहिजे आणि निश्चितच सामान्य माणसांना दिलासा देणारं हे अर्थ बजेट असलं पाहिजे। अर्थ बजेटमध्ये दलितांसाठी SC ST साठी जो निधी असतो तो निधी नेहमीप्रमाणे त्याचं नियोजन होतं, परंतु खर्च होत नाही आणि खर्च होत नसल्यामुळे मी विधानसभेत सुद्धा याची मागणी केली होती, लोकसभेत सुद्धा मागणी केली होती की जो SC STचा पैसा खर्च करण्याचे जे निर्बंध आहेत ते खर्च करण्यासाठी स्वतंत्र कायदा असला पाहिजे की जेणेकरून त्या हेडवर ते खर्च झाले पाहिजेत। कारण त्या हेडवर पैसे टाकले जातात परंतु नंतर दुसरीकडे वळवल्या जातात, ही खूप मोठी गंभीर बाब आहे। आज संसदेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होते, अमेरिकेचा मुद्दा गाजताना पाहायला मिळतो, याबद्दल संसदेचा दुसऱ्या टप्प्यात हे अधिवेशन जे बजेटचं जे दुसरं सत्र आहे त्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होत आहे आणि जो आपण मुद्दा काढला की ट्रम्प अमेरिकेचा, आणि मी हे म्हणेल की जो ट्रम्पनं आमचे पंतप्रधान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो अपमान केला, तो अपमान तो काही प्रधानमंत्री मोदींचा नाही, तर तो संपूर्ण देशाचा अपमान आहे। तिसरा मुद्दा आहे की रवींद्र धंगेकर हे तुमच्या पक्षात होते, त्या शिवसेनेत शिंदे साहेबांसोबत जात आहेत, काय सांगा? धंगेकरांना काँग्रेस पक्षानं बरंच काही दिलं, त्यांचं नाव मोठं झालं आणि पक्ष सोडून जाताना त्यांनी सांगितलं की दुःख होत आहे, परंतु ज्या पक्षानं वाढवलं मोठं केलं त्या पक्षातून जाताना विचार करणं गरजेचं होतं आणि त्यांचं पक्षात खूप मोठं वजन होतं। आता तिकडे काय आहे, तिकडे काय राहील हे काही सांगता येत नाही, कारण आपण अनेक लोक पाहिले की जे काँग्रेसमधून गेले, इकडे नेते होते तिकडे कार्यकर्ते झाले, त्या पद्धतीनंच धंगेकरचं होऊ शकते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।